मी तिथे घरगडी म्हणून कामाला गेलो, पण त्यांनी मला जे पहिल्याच रात्री करायला भाग पाडलं ते अजूनही माझ्या अंगावर काटा आणतं. कोणतं होतं ते काम? त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. मी दिनेश तसाच छोट्याशा गावातला होतो आणि काही महिन्यांपूर्वीच मी शहरात कामानिमित्त आलो होतो. माझं लग्न झालं होतं, माझी बायकोही गावाकडे होती. मी त्या शहरात छोटं मोठं मजुरीचं काम करायचो. मी तसा दिसायला मध्यम होतो, पण जास्त शिक्षण न झाल्यामुळे मी हे छोटे मोठे काम करत होतो. एके दिवशी संध्याकाळी मी घरी जात होतो, तेव्हा मला बस स्टँडवर असताना एक सुंदर तरुणी दिसली. रस्त्याने वेगाने गाड्या येत जात होत्या. ती तरुणी बहुतेक कोणाची वाट बघत असेल असं मला वाटलं. पण दुसऱ्या क्षणी ती तरुणी माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली, माझी गाडी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे आणि मला जरा रस्ता क्रॉस करायला भीती वाटत आहे. तुम्ही माझी रस्ता क्रॉस करायला मदत कराल का? आता एवढ्या सुंदर मुलीची या मजुराला मदत करायला मिळत आहे, तर मी नाही कसं म्हणणार? मी क्षणातच त्या मुलीला तिची मदत करायला होकार दिला. तिने माझा हात पकडला. मी तिला सुनकावून रस्ता ओलांडून दिला आणि तिला तिच्या गाडीजवळ सोडताच मी तिथून निघू लागलो होतो. पण त्या तरुणीने मला थांबवलं. तिने मला माझं नाव विचारलं आणि मी काय काम करतो तेही विचारलं. मी तिला माझ्या कामाबद्दल सांगितलं, तर तिने मला माझी कमाई पण विचारली. मी म्हणालो की मी महिन्याचे 10,000 रुपये कमवतो. ती तरुणी मला म्हणाली, मी तुला महिन्याचे 50,000 रुपये देईन आणि तुला राहायला चांगली जागाही देईन. तुला माझ्यासोबत माझ्या घरी घरगडी म्हणून कामाला ठेवेल. तू यासाठी तयार असशील तर तुला आत्ताच माझ्यासोबत या गाडीने मी घेऊन जाईन. मी 2 मिनिट विचार केला की असंही मी महिन्याचे 10,000 रुपये कमवतो आणि तेही एवढं गाढवासारखं काम करून, आणि त्यातूनही मला पैसे घरी पाठवावे लागतात. असंही माझ्या एवढ्या कमी पगारात माझं काही भागतच नव्हतं. आणि इथे तर फक्त घरातील काम करून मला महिन्याचे 50,000 रुपये मिळणार होते. एवढी चांगली ऑफर मी काय दुसरं कोणीही जाऊ दिलं नसतं. तेव्हा मी काहीच जास्त प्रश्न न करता त्या मॅडमसोबत जायला होकार कळवलं. त्यांच्या घरी पोचताच त्यांनी मला सर्वात पहिले माझी राहण्याची खोली दाखवली. त्यांचं घर तर खूपच मोठं होतं आणि त्यांच्या घरात एकापेक्षा एक मोठ्या वस्तू होत्या. पण त्या एवढ्या मोठ्या घरात त्या एकट्याच राहायच्या. माझ्या मालकीनबाईचं नाव होतं गायत्री. त्यांनी मला किचनमध्ये सर्व काही काम समजावलं. मी शहरात आधीही एकटाच राहायचो, त्यामुळे मला स्वयंपाकापासून घरातील सर्व कामे जमायची. मी माझ्या नवीन कामात खूप खुश होतो. माझ्या मालकीनबाई दिसायला खूप सुंदर होत्या. त्या माझ्याशी खूप छान वागायच्या. मला त्या अगदी घरातील सदस्यासारखं वागवायच्या. गेल्या काही महिन्यांपासून मी गावी माझ्या घरीही गेलो नव्हतो. पहिल्यापेक्षा आता दुप्पट पैसे मी घरी पाठवणार होतो, त्यामुळे माझ्या घरचे खूप खुश असायचे. मालकीनबाई मला अधूनमधून त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जायच्या. त्या घरात मालकीनबाईची चिमई होती. मला व्यायामाची सवय होती. मी रोज माझ्या खोलीतच व्यायाम करायचो. माझं हातचं बनलेलं जेवण मालकीनबाईंना खूप आवडायचं. त्या नेहमी माझं कौतुक करायच्या. एकदा त्या मला म्हणाल्या, तू एवढा बॉडी बिल्डर दिसतोस, तू असा नेमका कुठला व्यायाम करतोस? त्यावर मी म्हणालो, बाईसाहेब, मी रोज माझ्या खोलीतच दंड बैठका मारतो. त्यावर मालकीनबाई म्हणाल्या, तू आपल्या घरातल्या जिममध्ये येत जा, मी तुला तिथले मशीन कसे चालवायचे ते शिकवेन. मला जिम वगैरे असं काही माहीत नव्हतं आणि मी त्यात कधी गेलोही नव्हतो. पण मालकीनबाईच्या म्हणण्याला मान देऊन मी जिममध्ये जायचं ठरवलं. मग दुसऱ्या दिवसापासून मी मालकीनबाईसोबत जिममध्ये जाऊ लागलो. मालकीनबाई मला सर्व काही शिकवत होत्या. जिममध्ये असताना माझी मालकीन बाईवर नजर पडायची. त्या जिम सूटवरही खूप सुंदर दिसत होत्या. मला आजपर्यंत माझ्या परिवाराबद्दल मालकीनबाईंनी काही विचारलं नव्हतं आणि मी त्यांना कधी काही सांगितलंही नव्हतं. असेच दिवस जाऊ लागले. एक दिवस माझ्या खोलीतील बाथरूममध्ये पाणी येत नव्हतं. याबद्दल मी मालकीनबाईंना सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, तू माझ्या रूममधील बाथरूम वापरू शकतोस. मी माझे कपडे घेऊन त्यांच्या बाथरूममध्ये गेलो. त्या दिवशी मालकीनबाईंना कसला आनंद झाला होता कुणास ठाऊक. त्या सारख्या हसतच होत्या. त्यांना नेमकं त्या दिवशी काय झालं होतं
मला काहीच कळत नव्हतं. त्या रात्री मालकीनबाईंनी मला एक नवीन ड्रेस आणि एक स्प्रे आणून दिला. त्या मला म्हणाल्या, आज तू तुझ्या खोलीला लॉक कर आणि माझ्या रूममध्ये ये. मग रात्री जेवण झाल्यावर मी मालकीनबाईच्या रूममध्ये गेलो. त्या रूममध्ये सर्वत्र अंधार होता. आत जाताच मालकीनबाई माझ्याशी बोलू लागल्या, पण तेव्हा त्या मला दिसत नव्हत्या, पण त्यांचा आवाज मला येत होता. मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब, तुम्ही मला दिसत नाही. लाईटचा काही प्रॉब्लेम झालाय का? मी बाहेर जाऊन लाईट चेक करून येतो. मी असं बोलताच मालकीनबाईंनी मला थांबवण्यास सांगितलं. त्या म्हणाल्या, आता लाईट महत्त्वाची नाही. आता मी तुला इथे का बोलवलंस ते महत्त्वाचं आहे. त्यांचं बोलणं अगदी योग्य होतं. त्यांनी मला का बोलवलं तेच महत्त्वाचं होतं. तेव्हा त्यांनी माझा हात पकडून मला एका जागी बसवलं. त्या अचानक रडू लागल्या. त्यांचा रडका स्वर ऐकताच माझं मन हळवं झालं. मी त्यांचं सांत्वन करावं म्हणून त्यांच्या हातावर हात ठेवला आणि तेवढ्यात मला काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि मग त्या रात्रीनंतर मी थेट दुसऱ्या दिवशीच उठलो. सकाळी मी उठलो तेव्हा माझ्या शेजारी कोणी नव्हतं. माझं डोकं मला अगदी जाम झाल्यासारखं वाटत होतं. मी खोलीत सर्वत्र नजर टाकली, परंतु मालकीनबाई मला कुठेच दिसत नव्हत्या. मी बाहेर आलो तेव्हा मालकीनबाई नाश्ता करत बसल्या होत्या. मी त्यांना म्हणालो, बाई, मला माफ करा. मी तुमच्या खोलीतच झोपी गेलो आणि आता माझ्या उशिरा उठण्यामुळे तुम्हाला स्वतः नाश्ता बनवावा लागला. त्यावर त्या म्हणाल्या, काही हरकत नाही. तू घरकामात जास्त थकला असशील म्हणून तुला काल लगेच झोप आली असावी. काही हरकत नाही. आता जा, तू तुझा आवर आणि नाश्ता करून घे आणि बाकी सगळी घरातील कामं आटप. एवढं बोलून बाई तिथून निघून गेला. त्यानंतर मी माझ्या रोजच्या घरकामात व्यस्त झालो आणि जेव्हा मी निवांत बसलो तेव्हा अचानक मला प्रश्न पडला, जो की मला तो आधीच पडायला पाहिजे होता, की रात्री मला मालकीनबाईच्या खोलीत सुईसारखं काय टोचलं आणि त्यानंतर मी कसं काय लगेच झोपी गेलो. मला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. तेव्हा मालकीनबाई घरी नव्हत्या आणि मला त्यांना प्रश्न करायचा होता की काल रात्री त्यांनी मला त्या अंधाऱ्या खोलीत बोलावलं तरी का होतं. असो, त्या घरी येताच मी त्यांना प्रश्न करणार, मी हे ठरवलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी मालकीनबाई घरी आल्या तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याचा चान्सच मिळाला नाही. त्या आल्यापासून त्यांच्या खोलीत होत्या. त्या रात्रीही त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि त्या म्हणाल्या, मी तुला जो स्प्रे दिला आहे तो मारून ये, मला त्याचा सुगंध आवडतो. पुन्हा त्या दिवशी मी रात्री मालकीनबाईच्या रूममध्ये गेलो. आजही त्यांच्या रूममध्ये सर्वत्र अंधार होता. मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब, तुम्ही मला इथे का बोलवलं ते मला सांगा आणि जेव्हाही मी इथे येतो तेव्हा तुमच्या खोलीतील वीज बंद का असते? अगोदर खोलीतील दिवे लावा. मी जरा वरच्या स्वरातच त्यांच्याशी बोलत होतो. मी तेव्हा माझ्या मोबाईलचा टॉर्च लावतच होतो. तोच मालकीनबाईंचा आवाज माझ्या कानावर पडला. त्या म्हणाल्या, दिनेश, मी तुला आपलं समजलं होतं, पण तूही माझ्या नवऱ्यासारखा आहेस, फक्त स्वतःचा विचार करणारा. मालकीनबाईंचं बोलणं ऐकून मी स्तब्ध शांत झालो. त्यांना नेमकं काय बोलायचं होतं त्यांना भावूक झालेलं पाहून मी शांतच झालो होतो. मी त्यांना म्हणालो, मालकीनबाई, मी खोलीतील लाईट लावतो, मग तुम्ही माझ्याशी तुम्हाला काय बोलायचं ते बोला. त्यांनी मला थांबवलं. त्या म्हणाल्या, मी आजपर्यंत कोणासमोरही माझं दुःख व्यक्त केलं नाही, पण काय माहीत, तुझ्यासमोर मला माझं दुःख व्यक्त करावंसं वाटतं. पण मी तुला माझ्या अश्रू दाखवू शकत नाही, कारण मला माझं दुःख अंधारातच ठेवायचं आहे. मला ते उजेडात आणायचं नाही. तुला मला समजून घ्यायचं असेल तर तू इथे थांब, नाहीतर तू जाऊ शकतोस. मालकीनबाईंच्या बोलण्यावरून मी तर हे समजलं होतो की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि त्या फार दुःखी आहेत. पण यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की त्यांनी मला आपलं मानलं होतं आणि म्हणूनच त्या माझ्याशी त्यांचं दुःख वाटत होत्या. नेहमी सगळ्यांसमोर हसत राहणाऱ्या व्यक्तीला तिचे अश्रू दिसू द्यायचे नव्हते, म्हणून त्यांनी लाईट बंद ठेवला होता. तेव्हा मी मालकीनबाईच्या शेजारी बसलो. त्यांना म्हणालो, मी तुम्हाला आता लाईट लावण्यासाठी आग्रह करणार नाही, पण मला तुमच्या दुःखाचे कारण समजेल का? त्यावर त्या म्हणाल्या, मी फार एकटी पडली आहे. हे घर मला खायला करतं, परंतु तो आल्यापासून घरातील रिकामेपण कमी होत चाललंय. तेव्हा त्या माझं कौतुक करत होत्या. अचानक त्यावेळी मला काहीतरी टोचल्यासारखं जाणवू लागलं.
मी जोराने ओरडलो. पुन्हा एकदा माझ्यासोबत तेच घडलं जे आदल्या दिवशी झालं होतं. मी थेट पुढच्या दिवशी उठलो, पण आज माझ्या खोलीत होतो. मी बाहेर पडताच मालकीनबाई समोर दिसल्या. त्या माझ्याकडे बघून गालात हसल्या. मी जाऊन थेट त्यांना प्रश्न केला, काल रात्री तुमच्याशी बोलत असताना मला अचानक काय टोचलं? तुम्ही माझ्यासोबत काय करत आहात? त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, दिनेश, तू ड्रामा बघतोस काय रे? काय बोलतोयस? अरे काल त्याच्या आधीही तुला माझ्या खोलीत टाचंपिन टोचली होती. माझ्या रूममधील बेडशीट थोडी उसवली आहे. मी तिथे टाचणपिन लावली होती आणि तू वारंवार त्यावरच येऊन बसलास. त्यामुळे तुलाच ती पिन टोचली असेल. मालकीनबाई एवढ्या श्रीमंत होत्या, पण त्यांची कंजूशी एक बाजू होती. बेडशीट बदलायचं सोडून त्या टाचणपिन लावून काम चालवत होत्या. असो, तेव्हा त्या आम्हाला थँक्यू म्हणाल्या. त्या म्हणाल्या, काल तुझ्याशी बोलून माझं मन हलकं झालं. मी त्यांच्या खोलीत कधी आलो ते मला आठवत नव्हतं. मी त्यांना विचारलं तर त्या त्यावर म्हणाल्या, दिनेश, तू आज काय प्रश्न करतोस? विसरलास का? आपल्या गप्पा गोष्टी झाल्यावर तू मला मॅगी बनवून दिलीस आणि त्यानंतर तू झोपायला गेलास. रात्री तू मॅगी बनवली होतीस, तीही खूप छान होती. तुला त्यासाठी धन्यवाद द्यायचं राहिलं होतं, कारण काल तू लवकर तुझ्या खोलीत निघून गेला होतास. तेव्हा मला लक्षात आलं की उगाच मालकीनबाईंवर संशय घेत होतो. त्यानंतर असंच एक दिवस मध्यरात्री माझ्या कानावर एक नाही तर दोन आवाज पडले. एक आवाज तर मालकीनबाईचा होता आणि दुसरी व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी होती. काम झालंय असं बोलताच त्या खोलीतील लाईट सुरू झाला. मला मालकीनबाई कुठेतरी घेऊन निघाल्या होत्या, पण तेवढ्यात मी डोळे उघडले. मला पाहून त्या दचकल्या आणि 2 पावलं मागं सरकल्या. त्या त्यांच्यासोबतच्या नर्सला म्हणाल्या, तू याला इंजेक्शन दिलंस, त्याचा काही असर का दिसत नाही? त्यावर ती म्हणाली, मॅडम, मी तर नेहमीप्रमाणे माझं काम केलंय. आज माझ्या औषधीने काम कसं केलं नाही काय माहीत. तेव्हा मी माझ्या हातावरील कापड काढला. मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या हातावर सॉफ्ट कापड गुंडाळून झोपत होतो, कारण मला संशय आला की काहीतरी चुकीचं घडतंय. त्यात माझी नजर माझ्या हातावरील टोचल्याच्या निशाणावरही गेली होती. मी गेल्या 4-5 दिवसापासून सत्य माझ्यासमोर येण्याची वाट पाहत होतो आणि आज पूर्ण 5 दिवसानंतर मालकीनबाई मला बेशुद्धीचे इंजेक्शन द्यायला आल्या होत्या. परंतु त्यांनी मला इंजेक्शन दिलं ते माझ्या हाताला न लागता ते माझ्या हातावरील कपड्याच्या जाड आवरणावर दिलं गेलं आणि मी जागीच होतो. मी त्यांना म्हणालो, मालकीनबाई, तुम्ही माझ्यासोबत हे काय करत होत्या? तुम्ही मला कुठल्या गोष्टीत फसवत आहात? त्यावर त्या म्हणाल्या, मी समजते तेवढा तू मूर्ख नाही आहेस, पण आता तुझी हुशारी काही कामाची नाही. खूप वेळ झाला आहे, आता गप माझ्यासोबत चल. माझं काम होताच मी तुला तुझ्या गावी सोडून देईन. तुझे सगळे रिपोर्ट्स मला हवे आहेत, तसेच आहेत. आता मला ड्रामा नकोय. मी तुला माझी मदत केल्याबद्दल 10,000 देईन. चल आता. मालकीनबाई मागच्या काही दिवसापासून मला जे इंजेक्शन देऊन माझे काही टेस्ट करत होत्या, आता माझे सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मी त्यांच्यासाठी उपयोगी होतो. त्या मला ट्रान्सप्लांटसाठी घेऊन जात होत्या आणि तेही मी त्यांच्यासोबत जाण्यास नकार देताच त्यांनी मला धमकावायला सुरुवात केली. तेव्हाच मी त्यांना एक व्हिडिओ दाखवला. मगापासून त्या जे काही बोलत होत्या ते मी सगळं शूट केलं होतं. मी त्याची पोलिसात तक्रार करणार. मी असं बोलताच त्या घाबरल्या व माझी विनवणी करू लागल्या, प्लीज माझी मदत कर. माझ्या नवऱ्याला मी हे सगळं करत होते. मी विचार केला की तुमच्यासारख्या गरिबीची कोण दखल घेत नाही. तुमच्यासाठी थोडं गोड बोललं की तुम्ही लगेच बोलण्यात अडकतात. जेव्हा मी तुझी पैशांची गरज ओळखली तेव्हा मी विचार केला की तुझ्याकडून मी घरातील काम करून घेईन आणि तुझ्यासारख्या सुदृढ व्यक्तीची किडनी ही माझ्या नवऱ्यासाठी मिळवेल आणि तीही तुला 1 रुपयाही न देता. मालकीनबाईंचे विचार खूप खालच्या पातळीचे होते. त्यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्यावरही देवाची कृपा होती. जे सत्य माझ्यासमोर आलं. मी त्यांना म्हणालो, तुमची नियत स्वच्छ असली तरी कदाचित मी तुमची मदत केली असती, पण तुम्ही गरिबाला कुचकामीमधला कचरा समजल्या. आम्ही गरीब आहोत आणि स्वाभिमानीही. पैशापेक्षा माझ्या परिवाराला माझी जास्त गरज आहे. परिवार फक्त श्रीमंताचेच नसतात मॅडम. मालकीनबाईंना त्यांची चूक लक्षात आली. त्या आम्हाला लाख रुपयांचा आमिष दाखवू लागल्या.
पण मी त्यांची मदत करू शकत नव्हतो. त्यांची परिस्थितीचा पाहता मी त्यांची पोलिसात तक्रार केली नाही, पण त्या दिवसानंतर मी त्या घरातलं काम सोडून कायमचंच माझ्या घरी निघून आलो. गावात परतल्यावर दिनेशने आपल्या पत्नीला सर्व काही निवेदन केलं. तिने धीराने ऐकले आणि म्हणाली, तू निरोगी परतलास हेच महत्त्वाचं आहे. आपण पुन्हा एकत्र आहोत. आता पुढे बघू. दिनेशने गावातच एक छोटंसं दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. शहरातील अनुभवाने त्याला शिकवलं होतं की परके पैसे आणि सोयी यांच्या मागे न धावता स्वतःच्या मेहनतीचे जगणे यातच समाधान आहे. काही महिन्यांतच त्यांचं दुकान चांगलं चालू झालं. गावकरी त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करू लागले. एके दिवशी दिनेशच्या दुकानात एक अपरिचित माणूस आला. तो एक वकील होता. त्याने दिनेशला एक पत्र दिले. ते पत्र गायत्रीने लिहिले होते. त्यात तिने लिहिले होते, दिनेश, तू माझी पोलिसात तक्रार केली नाहीस याबद्दल मी तुझी ऋणी आहेस. त्या दिवसानंतर माझ्या नवऱ्याचं निधन झालं. माझ्या लोभाने मी फक्त त्यालाच गमावले नाही, तर माझी माणुसकीही गमावली. तू माझ्याशी जे वागलास त्याने मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली. मी माझ्या संपत्तीचा एक भाग तुझ्या नावाने ट्रस्टमध्ये दिला आहे, ज्यामुळे तुझ्या गावातील गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत होईल. हे माझ्या प्रायश्चित्ताचा एक छोटासा भाग आहे. कधीही भेटू नका, पण क्षमा करावी अशीच विनंती. दिनेशने पत्र वाचले आणि शांतपणे ते जपून ठेवले. त्याने वकिलासाठी चहा आणला आणि निरोप देताना म्हणाला, मॅडमना सांगा मी त्यांना आधीच माफ केले आहे आणि आभार सांगा. यांच्या या निर्णयामुळे आता खूप मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. वकिलाचे निघून गेल्यावर दिनेशने दुकानाच्या बाहेर उभे राहून गावाकडे पाहिले. संध्याकाळचा सूर्य अस्ताला जात होता. त्याला जाणवले की आयुष्यातील काही भीषण अनुभवी माणसाला शिकवतात आणि बदलवतात. त्याने आपल्या पत्नीकडे पाहिले. ती आतून हसत येत होती. त्याच्या मनातलं सारं वजन हलकं झालं. तो आत गेला आणि आपल्या कुटुंबासोबत शांतपणे संध्याकाळच्या जेवणासाठी बसला. शहरातली ती सर्व दहशत, अनिश्चितता आणि विश्वासघात आता मागे पडले होते. त्यांच्यासमोर आता त्यांचं साधं, प्रामाणिक आणि समाधानी आयुष्य होतं आणि ते त्याला पुरेसे होतं. आरोग्य केंद्र बांधल्यानंतर दिनेशच्या गावात एक नवीन चैतन्य आलं. गावकरी आता लहान मोठ्या आजारासाठी शहरात भटकण्याऐवजी गावातच उपचार घेऊ लागले. दिनेशची पत्नी मीनाक्षी तिच्या स्वयंसेविका मैत्रिकांसोबत केंद्रात रोज हजर राहून रुग्णांची काळजी घ्यायची. दिनेश स्वतः दुकान आटोपल्यावर तिथे जाऊन मदतीसाठी हातभार लावायचा. एक दिवस केंद्रात एक गंभीर रुग्ण आला गेला. तो एक वृद्ध साधू होता, जो गावातून जाताना अचानक चक्कर येऊन पडला होता. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांच्या नजरेत आश्चर्य दिसलं. त्या साधूच्या शरीरातील एक गुर्दा काम करीत नव्हता आणि दुसराही क्षीण झाला होता. त्याला तातडीने डायलिसिसची गरज होती. दिनेशने ही बातमी ऐकताच त्याचा जीव थिजला. गुर्द्याची समस्या हे शब्द त्याला त्याच्या भूतकाळात परत नेले. गायत्रीची कहाणी, ते इंजेक्शन, ते सर्व. पण त्याने स्वतःला सावरलं. आता तो भिन्न परिस्थिती होता. त्याने डॉक्टरांना सांगितलं, किमान खर्चात तुम्ही जे शक्य असेल ते करा, पैशाची काळजी करू नका. साधूची तब्येत स्थिर होईपर्यंत दिनेश रात्रंदिवस केंद्रातच राहिला. तिसऱ्या दिवशी साधू शुद्धीवर आला. त्याने दिनेशकडे पाहिलं आणि मंद हसत म्हणाला, तू माझी सेवा करतोस, पण मला ओळखतोस का? दिनेशने मान हलवली, नाही बाबा, मी गायत्रीचा काका आहे. ती माझी भाची होती. हे ऐकताच दिनेशचा श्वास थांबल्यासारखा झाला. साधू म्हणाला, भीती पळू नकोस, मी सर्व माहीत आहे. गायत्रीने तिच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात मला सर्व काही सांगितलं होतं. तिने तुझ्यावर केलेल्या अन्यायाबद्दल तिला खूप वाईट वाटत होतं. मी तिला सांगितलं की ते प्रायचित्त फक्त दान देण्यापुरतं नसतं, तर ज्याला दुखावलं त्याच्यासमोर मनोमन नम्र होणं खरं प्रायचित्त आहे. पण ती तुझ्यासमोर येऊ शकली नाही, म्हणून तिने आरोग्य केंद्र बांधण्याची इच्छा व्यक्त केली. दिनेश काही बोलू शकला नाही. साधू पुढे म्हणाला, मला हे रोग शेवटच्या टप्प्यात आहे हे माहीत आहे. मला डायलिसिसची गरज नाही. मी आयुष्य भरभरून जगलो आहे. पण मला एकच इच्छा होती, तुला भेटण्याची आणि गायत्रीच्या वतीने तुला एक संदेश देण्याची. संदेश? दिनेशने विचारले. होय. ती म्हणाली होती, काका, त्याला सांग की माझ्या कृत्यामुळे जगातील एका माणसाने दुसऱ्यावर किती मोठा अन्याय केला जाऊ शकतो हे मला दाखवून दिलं. पण त्याच्या क्षमेमुळे हेही दाखवून दिलं की माणूस चुकूनही बदलू शकतो.
क्षमा ही केवळ दुसऱ्यांसाठी नसते, ती स्वतःसाठी असते. साधू थोडा विश्रांती घेऊन पुढे म्हणाला, आणि आता माझी तुझ्याकडे एक विनंती आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही, पण मी या शरीरातून मुक्त होईपर्यंत तू माझ्यासोबत राहशील का? मला वाटतं की गायत्रीचा आत्मासुद्धा इथेच असेल. दिनेशने हो म्हटलं. पुढील आठवडेभरात तो साधूंची सेवा करत राहिला. त्यांच्याशी बसून धर्म, जीवन, क्षमेबद्दल गप्पा मारत राहिला. एक दिवस साधूंनी दिनेशला बोलावलं आणि त्याचा हात हातात घेतला. दिनेश, तू माझ्यासाठी जी सेवा केली ती कोणीही करू शकत नाही. मी आता जातो आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराची अंत्ययात्रा तूच करशील, आणि हे घे. त्याने दिनेशच्या हातात एक जुनी फाटलेली पुस्तक दिली. हे माझे आत्मचरित्र आहे. यात माझ्या आयुष्यातील चुका, प्रायचित्त आणि बदलाची कहाणी आहे. तू हे वाच, आणि इच्छा असेल तर गावातल्या तरुणांसाठी त्यातील काही काही भाग सांग. माणसाकडून चुका होतात, पण त्यातून शिकणं आणि पुन्हा उभं राहणं हाच खरा धर्म आहे. त्या रात्री साधूंचं निधन झालं. दिनेशने त्यांची अंत्ययात्रा केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने स्मृतिप्रित्यर्थ एक छोटंसं स्मारक बांधलं, जिथे आता गावातील लोक ध्यानासाठी बसू शकतात. दिनेशने ती पुस्तक वाचलं. त्यात साधूंच्या तरुणपणी केलेल्या चुका, लोभ, मत्सर आणि शेवटी त्यांनी केलेला आत्मस्वाध्याय होता. पुस्तक वाचून दिनेशच्या लक्षात आलं की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अंधार असतो, पण त्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग स्वतः शोधावा लागतो. काही महिन्यानंतर दिनेश आणि मीनाक्षी यांना एक वार्ता मिळाली. मीनाक्षी गर्भवती होती. ही बातमी ऐकून दिनेश आनंदाने उडून गेला. त्याला वाटलं की हे नव्या जीवनाचं, नव्या सुरुवातीचं संकेत आहे. मुलगा झाल्यावर दिनेशने त्याचं नाव ठेवलं प्रकाश. प्रकाश मोठा झाला आणि वडिलांसोबत आरोग्य केंद्रात काम करू लागला. तो डॉक्टर व्हायचं ठरवलं आणि शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रकाश जेव्हा पहिल्यांदा शहरात गेला तेव्हा दिनेश त्याला घेऊन गेला. त्याने प्रकाशला त्या बसस्टँडजवळ येऊन उभं केलं, जिथे त्याला कधी गायत्री भेटली होती. तो म्हणाला, बाळा, या शहरात खूप संधी आहेत, पण खूप संकटही आहे. माणसाच्या मनाचा लोभ हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण जर तू तुझं मन नीट ठेवलंस आणि इतरांचा आदर केलास तर तुला हे शहर काहीही देऊ शकतं. प्रकाशने वडिलांच्या मनाचं गांभीर्य जाणलं आणि त्याचा हात दाबून म्हणाले, बाबा, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते मी कधीही विसरणार नाही. मी एक चांगला डॉक्टर होईल आणि गावाकडे परत येऊन आरोग्य केंद्र चालवेल. आज दिनेश वृद्ध झाला आहे. त्याचे केस पांढरे झाले आहेत, पण डोळ्यात तेवढाच तेजस्वी प्रकाश आहे. तो आपल्या नातवंडांना मांडीवर घेऊन गावातल्या वडिलोपार्जित स्मारकाजवळ बसतो आणि त्यांना कथा सांगतो. क्षमेची कथा, बदलीची कथा आणि माणुसकीची कथा. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.